पहिला प्रश्न तर मला असाच विचारायचा आहे की प्रहार जनशक्ती पार्टी ह्या पक्षाची जेव्हा तुम्ही स्थापना केली, प्रहार हे नाव का ठेवलं? जनशक्ती पार्टी का नाही, शक्तिशाली का नाही, प्रहारच करायचा होता का पहिल्यापासून? तर शिवसेनेची पार्श्वभूमी होती. दुसरा नाना पाटेकर आमचे आवडते हिरो होते बर. आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रहार पिक्चर पाहिला होता मी आणि म्हणून प्रहार ठेवलंय. वार असलाच पाहिजे आणि आमची मानसिकता बऱ्यापैकी वारचीच आहे. त्याच्यानं तसं ते प्रहार आहे, प्रहर आहे, म्हणजे सकाळ होतं पण वापरतो प्रहार. अच्छा, रजिस्टर्ड ॲज अ प्रहर आहे. हो. बर बर बर. त्यामुळे मग नाना पाटेकरांना कधी भेटलात का त्यानंतर? बरेचदा विचारलं? भेटलं पण हा विषय काही नाही काढला आम्ही कधी. चला, किमान आता जय महाराष्ट्राच्या माध्यमातून नाना पाटेकर तुम्ही यांना पाठवून कळू द्या शकेल त्यांना. की त्यांच्या एका पिक्चरमुळे एका पक्षाची स्थापना झालेली आहे. आणि कुठेतरी नाना पाटेकर यांची टेंडन्सी जशी आहे की सतत काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न, तो कुठेतरी आम्हाला तुमच्या मध्ये देखील जाणवतो. इतका